नमस्कार. आज आपण इथं अगदी साध्या पद्धतीने मेथीची भाजी करणार आहोत. पण ही मेथीची भाजी अजिबात कडू होत नाही. शिजल्यानंतर सुद्धा मस्त हिरवीगार अशी राहते. मेथीची भाजी घेताना हे बघा अशा पद्धतीने ताजी आणि बारीक पानांची मेथी घ्यायची, म्हणजे ती अजिबात कडू लागत नाही. आणि भाजी निवडताना फक्त पानं न घेता असे कवळे देठसुद्धा आपण इथे घ्यायचेत, म्हणजे भाजी ना चवीला मस्त होते. इथे बघा अशा पद्धतीने भाजी मी मोडून ठेवली आहे, म्हणजे कापायला ती चांगली पडते. आता हे बघा अशा पद्धतीने मी देठ जुळवून ठेवल्यामुळे ते कापताना असे देठसुद्धा असे अगदी बारीक असे कापले जातात. अशाच पद्धतीने आता मी सगळी मेथीची भाजी कापून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने देठ जुळवून ठेवल्यामुळे ना आपली मेथीची भाजी एकसारखी अशी कापली जाते. इथे मी कढई गरम करत ठेवली, त्यामध्येच टाकते मी 2 चमचे तेल. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये इथे टाकते 7 ते 8 लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या. मेथीच्या भाजीमध्ये लसूण थोडंसं आपण जास्त वापरायचं. कोणत्या हिरवी भाजी घालताना ना त्यामध्ये लसूण जास्त वापरला की भाजी चवीला मस्त होते. 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 2 बारीक कापून घेतलेले कांदे. हे चांगलं मऊ होईपर्यंत आपण आता इथे परतून घेऊयात. आणि त्यामध्येच 2 सुक्या मिरच्यासुद्धा मी टाकते. तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील ना तर नाही टाकलं ना तरीसुद्धा चालेल. आता मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेऊया. कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्येच टाकायचे चवीप्रमाणे मीठ, हळद आणि हिंग. आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया. आणि इथे मेथीची भाजी मी धुवून घेतली आहे. ही मेथीची भाजी आपण आता त्यामध्ये टाकायची. आणि बारीक कापून घेतलेला बटाटा कापताना अगदी पातळ असा बटाटा कापायचा, म्हणजे आपल्या मेथीच्या भाजीसोबतच तो चांगला शिजला जाईल. आणि धुवून घेतलेली मुगाची डाळ. इथे मी मुगाची डाळ भिजत ठेवली नव्हती. इथे मुगाची डाळ मी धुतली आणि ती लगेचच टाकली आहे, त्यामुळे ती मेथीच्या भाजीमध्ये मस्त लागते. आपण जर भिजत ठेवली मुगाची डाळ आणि मग टाकली ना तर ती एकदम अशी मॅश होते, म्हणजे एकदम अशी गाळ होऊन जाते आणि ती चवीला चांगली लागतसुद्धा नाही. आणि इथे बघा झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची. एका वाफेमध्ये आपली इथे भाजी मस्त अशी कवळी असल्यामुळे लगेचच शिजलीसुद्धा जाते. आणि बटाटासुद्धा मी अगदी पातळ असा कापला होता, त्यामुळे तो लगेचच शिजलाहीसुद्धा. आता इथे एक बटाटा मी तुम्हाला तोडून दाखवते. बटाटा अगदी मस्त असा शिजला गेला आहे आणि मुगाची डाळसुद्धा मस्त अशी शिजली गेली आहे, त्याच्यामुळे आपली ही भाजी चवीला मस्त होते. हे बघा बटाटासुद्धा मस्त शिजला गेला आहे. आणि त्यामध्येच आता जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचे, हलवून घ्यायचे आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढायची. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी हिरवीगार आपली भाजी झालेली आहे. अजिबात ही भाजी कडू होत नाहीत आणि चवीलासुद्धा ही भाजी मस्त लागते. या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या रेसिपीत.